महाराष्ट्रातील एका सदन भागात अण्णासाहेब पाटलांच्या शेतीत ऊसतोडीचा हंगाम सुरू झाला होता। मराठवाड्याच्या दुष्काळी भागातून मुकादम दगडूशेठ कामगारांची एक टोळी घेऊन आले होते। टोळीतील इतरांपेक्षा 19 वर्षाची मानसी, जिचं नाव टोळीत सई होतं, वेगळी दिसत होती। तिच्या चेहऱ्यावर चिंता आणि भीती होती आणि तिच्या हातात ऊस तोडण्याचा कोयता नव्हता। ती फक्त पाणी भरण्याचे आणि भाकर देण्याचं काम करत होती। तिची देहबोली सांगत होती की ती ऊसतोड कामगार नाही। दिवसभर मानसीला काम न जमल्यानं अण्णासाहेबांना संशय आला। त्यांनी दगडूशेठला विचारलं, पण त्यानं थातूरमातूर उत्तर देऊन वेळ मारून नेली। त्याच रात्री अण्णासाहेबांनी मानसीच्या झोपडीजवळ तिच्या हुंदक्याचा आवाज ऐकला। त्यांनी दार वाजवून तिला धीर दिला आणि तिच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न केला। अण्णासाहेबांच्या मायेच्या शब्दांनी मानसीनं आपलं खरं नाव आणि कहाणी सांगितली। माझं नाव मानसी आहे, मला शिकायचं होतं, पण माझ्या वडिलांनी गावातील एका बड्या सावकाराकडून घेतलेल्या कर्जापायी माझा विवाह त्याच्या वृद्ध मुलाशी ठरवला होता। सक्तीच्या या लग्नाला माझा विरोध होता। लग्न 2 दिवसांवर आले असताना मी घर सोडून पळून आले। पळून जाताना ती मुकादम दगडूशेठला भेटली। काम मिळेल म्हणून तिनं विनवणी केली आणि दगडूशेठनं कोणतीही कागदपत्र न तपासता तिला टोळीत घेतले। मानसीला वाटत होते की दगडूशेठचा उद्देश चांगला नाही, पण त्या क्षणी सुरक्षित निवारा मिळाला हेच महत्त्वाचं होतं। मानसीची हृदयद्रावक कहाणी ऐकून अण्णासाहेब हेलावले। त्या क्षणी मानसीला मदत करण्याचा निर्णय घेतला। दुसऱ्या दिवशी त्यांनी दगडूशेठला बोलावलं। दगडूशेठ, मानसी आता माझ्या घरी काम करेल, तिचा हिशोब माझ्याकडे असेल, अण्णासाहेबांनी ठामपणे सांगितलं। दगडूशेठनं विरोध करण्याचा प्रयत्न केला। ती माझ्या कर्जाच्या हिशोबात आहे। अण्णासाहेबांनी कठोर आवाजात उत्तर दिलं, कोणतं कर्ज? तू तिला फसवून आणलंयस हे मला माहीत आहे। आता शांतपणे टोळी घेऊन निघायचं, नाहीतर मी पोलिसांना बोलवतो आणि तुझ्या एक गैरकृत्याची चौकशी करायला लावतो। पोलिसांचं नाव ऐकताच मुकादम घाबरला आणि टोळी घेऊन निघून गेला। अण्णासाहेबांनी मानसीला घरातल्या मुलींप्रमाणे आधार दिला, तिची सुरक्षितता सुनिश्चित केली। त्यांनी तिला पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणलं। गावातल्या एका शिक्षकाच्या मदतीनं तिचे 10वी-12वीचं शिक्षण, फक्त अभ्यास करण्यासाठी शिक्षण तिला घ्यायला लावलं। अशा प्रकारे एका शेतकऱ्यानं त्या मुलीची मदत केलेली आहे। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा।